त्याच्यामध्ये आपण शुभेच्छा वर्षावू शकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुल तरेला आणले गेले. षटक क्रमांक पहिल्या हाताने घेता ऑन स्ट्राईक बॅटर आपल्याला भावेश आणि अल्पेश. पहिलाच बॉल यावेळेस भावेश करीता आपण पाहताय काय क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आतमध्ये तुतू मेहमेद तारांबळ इथे मात्र उडताना पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकांची. परफेक्ट जर का कलेक्शन असताना तर कदाचित रनआउटची विकेट पहिल्या बॉलवर अल्पेश सर इथे मात्र मिळाली असती. एक्सपर्ट स्कोरर अल्पेशजी गायकवाड आमच्या समेत इथे जॉईन होत आहेत आणि मुख्य व्यासपीठावर बघितलं तर धनाजी दादा त्यांनाही आपण पाहताय आणि सध्या तरी एअरसेल खूप सारी चर्चेत राहील. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस पॉकेट डिलिव्हरी चांगल्या पद्धतीने खेळून काढले. या चेंडूला खणून काढलंय असं म्हणायला हरकत नाही. या सिंगल मिळतीये. धावा संख्या एकेरी धावेने 1 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतीये. सिंगल न खातं खुल्लं करत असताना आपण पाहताय सिंगल. पुढचा बॉल यावेळेस अगदी अलगद भिरकावून दिलाय. फटका फसतोय. विकेटचं बटन फलंदाजाला परतावं लागेल. तंबूच्या सन्माननीय अजयदादा गायकवाड इथे उपस्थित होत आहेत. वेलकम वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. अजयदादा गायकवाड आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. आपली जागा ही VVIP डाईसवर आहे. थँक्यू सो मच डीजे. चला पहिलं षटक प्रगती पदावर आपण राहुलचं पाहतोय. एक बाद धावत संख्या 1 या अंकावर गोलंदाज तयार. ओ चांगला चेंडू यावेळेस सन्माननीय कार्य सम्राट खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या फ्लेक्सला सलामी देणारा पाहायला मिळतोय तुम्हाला चौकार. छान चांगले गीत पण इथून मात्र पाहत आहे. धावत संख्या 5 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना गरज होती धावत संख्येची आणि 22 स्वरूपात मिळणारा चौकार न्यू बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना गोलंदाज या. पुढचा बॉल खूप आहे. चेंडू हवेमध्ये यावेळेस भिरकावला गेले. चेंडूला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. यावेळेस कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाहीये. उमेश तरीच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं बटन. याही वेळेला फलंदाज होतोय बाद. बॅक 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 टू द पवेलियन. विकेटचं पतन फलंदाज बाद होताना यावेळेस आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. गडी बाद होतात आतापर्यंत टीम जून आंदुरकीय संघाचे. अर्थातच 2 बाद 5 या अंकावर धावफलकी स्थिरावताना आपण पाहताय. जू नांदुरकीचा जर का आपण विचार केला तर गुरुवर्य धर्मवीर आनंदीके साहेबांचं आवडतं गाव म्हणून सातत्याने पाहिलं जायचं. आपण पाहताय आणि याच जर का आपण गुरुवर्य धर्मवीर आनंदीके साहेबांचा विचार केला
तर खासदार साहेबांच्या प्रत्येक गाडीवर बघा संपूर्ण गाडीवर फ्रंटला नाव लिहिलेलं असायचं धर्मवीर. गुरुवर्य धर्मवीर आनंदिके साहेबांच्या तालमीत कसलेले आणि वाढलेले खासदार महोदय. अर्थातच बाळ्या मामा आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा सध्या तरी आपण या पिंपळणे नगरीमध्ये पाहतोय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस चांगल्या पद्धतीने दिशा दर्शवली गेली आहे. इथून मात्र आपण पाहताय सिंगल मिळतीये आणि षटक संपेल क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2-5-6. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. षटक संपलं क्रमांक 1 आणि चांगले गीत आपण बाळामाव म्हात्रे यांचं ऐकतोय. षटक संपलं क्रमांक 1 धावसंख्या 2-5-6 या अंकावर वेदांत पाटील आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता जिम्मेदारी सोपवली आहे. राहुल तरेचा विचार केला तर 2 गडी बाद करत कंजूसीभरी गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 6 धावा कन्वर्ट करून दिल्या गेल्या. असं वाटलं पहिल्या षटकामध्ये कुठेतरी मात्र धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल, पण ते चित्र पाहायला मिळालं नाहीये. शुभसंकेत ते मिळताना दिसत नाहीयेत. दुसऱ्या षटकामध्ये सेकंड पॉवर प्ले मध्ये काय कमाल केली जाईल हे पाहूयात. पहिलाच बॉल भिरकावून दिला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र दैनात लाजवाब क्षेत्ररक्षण. चेतनच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं पतन. पुनश्च एकदा फलंदाज बाद. बॅक टू पॅव्हलियन. थँक्यू डीसी. विकेटचं पतन सध्या तरी होताना आपण पाहताय. धावसंख्या 3-6 या अंकावर स्थिरावत असताना ताकद थोडीशी कमी मैदानाच्या आतमध्ये टीम जून अंदुरकीची पडताना आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर चेतन मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आतापर्यंत अल्पेश आणि आकाश हे आणि विशाल बाद होताना आपण पाहिलेत, पण सुरुवाती आलेला भावेश अजूनही आहे. न्यू बॅटर चेतन मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी तुम्ही आता दाखवत असताना चला करायचंय थोडासा गेम स्पीडअप. चेंडूची जी काही आपण पाणी करताय त्वरित करा. चला पंच इशारा दर्शवतात. मॅचला करायची सुरुवात त्वरित आपण. पहिल्याच बॉलवर झेलबादच्या सुरुवात फलंदाज परतलाय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज वेदांत पुनश्च एकदा तयार. डान्स करत चेंडू स्वतः मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट फेकी जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुली ठरलाय, पण फेकी पॉवरफुल होती. निशाणा भलेही चुकला असला तरी फेकी चांगली पाहायला मिळाली. प्रयत्न करत राहा आणि कदाचित तो प्रयत्न पाहायला मिळाला. सिंगल मिळते. धावसंख्या 7 या अंकावर. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 2-4 चेंडूंचा खेळ राहतोय शेष, अजूनही राहतोय बाकी. सेकंड पॉवर प्ले आपण पाहताय. फायदा घेणं गरजेचं आहे आणि कदाचित पहिल्या षटकामध्ये घेता आला नाही, पण दुसऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीने फायदा घेतला जाईल आपण पाहताय. भिरकावून दिले गेले चेंडूला क्षेत्ररक्षक नाहीये का त्या क्षेत्रामध्ये, जणू नव्हता, पोहोचलाय तिथे. थोडासा अडथळा असल्यामुळं आम्हाला थोडंसं पाहण्याकरिता उशीर होतोय किंवा तुमच्यापर्यंत जो संदेश पोहोचवण्याकरिता उशीर होतोय. क्षमस्व, पण जशी संधी मिळेल आम्ही तसं तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचत जाऊ. सिंगल मिळतीये. सिंगलनं धावसंख्या पुनश्च एकदा 8 या अंकावर. स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जारी.
गोलंदाज तयार. यावेळेस उडवले गेले चेंडूला फटका फसतोय की काय? फटका फसतोय. विकेटचं होतं पतन. परतावं लागेल. विकेट क्रमांक 4 तंबूच्या असलेला. हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. दयनीय अवस्था सध्या तरी टीम थँक्यू सो मच गोलंदाज सय्यार. थोडासा टेक्निकल इश्यू आणि आम्ही तुमच्यापासून दूर होतोय, क्षमस्व. मी आधी म्हटलं की थोडीशी दयनीय अवस्था डेफिनेटली होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. जून आंदुरकी संघाची खूप वेळानंतर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना या 2 धावेच्या बढतीनं धावफलक 4/10 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. दुसरं षटक आहे प्रगती पथावर. काही चेंडू या षटकातील शेष राहत आहेत आणि त्याची पूर्तता केली जाईल. या चेंडूवर किती धावा मिळतील पाहूयात. येणारा पुढचा चेंडू इथून आता दर्शवला जाईल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार होतो इथून आता वेदांत पाटील. चला गेम थोडंसं स्पीडअप करा, नम्रतेची विनंती. ठाऊक होतं की कदाचित फटका मोठा कन्वर्ट केला तर फसू शकतो. दिशा दर्शवली गेली आहे आणि धावा पूर्ण केल्या गेल्या त्या अंतिम चेंडूवर 2. षटक संपत क्रमांक 2चं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4/12. तो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवले गेले आणि येणारा पुढचा चेंडू इथून मात्र फ्री हिटचा आपण पाहत आहे. 3 धावा इथून मात्र मिळतील. गोलंदाज सय्या फ्री हिटचा. पुढचा बॉल भिरकावून दिलाय. फ्री माइंड हा फटका कन्वर्ट केला गेलाय. तकदील गेले चेंडूला बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. मामा ओरिजिनल येडीवाल्या लावकी मामाचं गाणं कडक. साहित्य त्यांना मान हाय, साड्यांचा जीव की प्राण हाय, जनतेवर मामाचं ध्यान हाय, बाळ्या मामा भिवंडीची शान हाय. थँक्यू सो मच डीसाई. षटक क्रमांक 2 संपलंय. अंतिम चेंडूवर नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फ्री हिट पाहायला मिळाले. त्याच्यावर एक पॉवरफुल स्ट्रोक. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जगात भारी 19 फेब्रुवारी आणि 19 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही या 3 षटकांचा म्हणजे 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहतोय. गोलंदाज सय्यार. यावेळेस पहिल्याच बॉलवर राहुलच्या प्रहार तर केलाय. चेंडूला उडवल्या गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय.
बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6. 12 वाजले झाले सारेच छुमंतर बाल्या मामा एक नंबर सुरेश म्हात्रे एक नंबर जगाचा भिवंडी लय डेंजर बाल्या मामा एक नंबर जगाचा भिवंडी. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवतायत देतायत दिशा हाही स्टायलिश स्ट्रोक बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4. सारेच छुमंतर बाल्या मामा एक नंबर सुरेश म्हात्रे एक नंबर जगाचा भिवंडी लय डेंजर बाल्या मामा एक नंबर जगाचा भिवंडी लय डेंजर. चौकार धावसंख्या चौकाराने झपाट्याने पुढे सरसावत असताना 29. चला राहुल चेंडू करायचे त्वरित डिलिव्हर. राहुल तरेला आपण पाहत आहे गोलंदाज संख्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत असताना एक धाव मिळते धावसंख्या 30. व्हाईट बॉल दिशा भरकटणारा चेंडू 30 या अंकावर धावफलक पाहत आहे गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज राहुल पुन्हा एकदा तयार षटकात यायला पुढचा चेंडू डिलिव्हर करण्याकरिता. दिशा दर्शवतायत गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय. गॅप पेरलाय परफेक्टली. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुली ठरत असताना सक्सेसफुली स्ट्रोक बॅटरचा ठरतोय चौकार 4. क्या बात आहे. थोडीशी चुकी घडली कारण चेंडूचा वेगच इतका प्रचंड होता की 2 क्षेत्ररक्षकांना सावरणं ना मुश्किल झालं. चौकार पाहिलाय धावसंख्या 34 या अंकावर 4 बाद. चांगली बाजू निर्धाव फेकी चांगला चेंडू आपण पाहताय. भावेशचा विचार केला तर एक चांगली बाजू सावरतोय. कुणालचाही विचार केला तर एक चांगली बाजू सावरतोय टीम जून आंदुरकी संघाची. मी आधी म्हटलं की थोडीशी दयनीय अवस्था पाहायला मिळाली होती पण कदाचित ते चित्र अगदी कपाळावरचा ज्या पद्धतीने घाम पुसून टाकावा त्या पद्धतीनं सध्या तरी पुसून टाकण्याचा प्रयत्न राहुल आणि कुणाल आणि भावेशकडून मैदानाच्या आतमध्ये होत असताना गोलंदाज सय्यार षटकातील पुढचा बॉल यावेळेस बदल आली ते करण्याकरिता भाग पाडले गेले. या चेंडूवर सिंगल अंकित होतीये. क्षेत्ररक्षणाचा दर्जा सध्या तरी पॉवरफुल पाहायला मिळतोय. सिंगल शिवाय काहीही मिळणार नाहीये. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 बाद. 35 35 या अंकावर धावफलक. येस व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये. जरूर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. चला गोलंदाज राहुल. दिशा दर्शवली गेली आहे हलक्या हातानं. सिंगल मिळतीये डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा इथे मात्र अंकित होतील. षटक संपेल क्रमांक 3चं.
थँक्यू सो मच डीजे. षटक संपत क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4/38 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. चौथ्या षटकाची उद्घोषणा झाली आणि टीम खारबाव संघाकडून जाणता राजा खारबाव संघाकडून उमेश तरेल आणले गेले. आपण पाहताय षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता. चला थोडंसं आपण गेम स्पीडअप करूयात. आम्हाला वारंवार त्या पद्धतीच्या सूचना पोहोचतात वेळेच्या बाबतीत. पहिलाच बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न, गॅप मधून चेंडूला पुन्हा एकदा दिशा दर्शवली गेली आहे. पोहोचतोय क्षेत्ररक्षक. काय लाजवाब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी टीम जाणता राजा खारबाव संघाकडून होताना आपण पाहताय. 1-2 चेंडू जरी सुटले असले तरी त्याच्यानंतरचे जर का आपण क्षेत्ररक्षण पाहिलं अतिशय स्ट्रॉंगली मैदानाच्या आतमध्ये होत असताना 2 धावा कन्वर्ट केल्या जात आहेत आणि धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचते टीम जून अंदुरकी संघाची 40 या अंकावर. पुढचा बॉल यावेळेस वाईट बॉलचा इशारा. पंच सध्या तरी इथून मात्र दर्शवत असताना 41 या अंकावर उमेश तारेला आपण पाहताय. उमेश तरेला आपण पाहताय. उमेश तरेला आपण पाहताय गोलंदाज तयार. पुढचा बॉल उमेशच्या या बॉलवर केला जातोय करारी प्रहार. चेंडू निघून जातोय सरळ सीमा रेषा पार. षटकार 6. या 47 या अंकावर 5 षटकांचा विचार करता 50 किंवा 55 पर्यंतची ती धावसंख्या ती फायटिंग स्कोर आपण समजू शकतो. पण त्याच्या जर का धावफलक पुढे जात असेल तर एक तगडं आव्हान मिळतं असं म्हणायला तर मात्र हरकत नाहीये. चला खूप सारा वेळ घेत आहेत पण सध्या आपण त्यांना सक्त ताकीद त्या पद्धतीची वेळीच्या बाबतीत. गोलंदाज सय्यास उमेश तरे पुरेशी एकदा निर्धाव फेकी डॉट बॉल. चेंडू संपुष्टात येत आतापर्यंत उमेशच्या भात्यातील 3. शेवटच्या अंतिम गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल पुरेशी एकदा हलक्या हाताने दिशा दर्शवत असताना सिंगल मिळतीये. डबलच्या प्रयत्नामध्ये जोखीम पत्कारली गेली आणि पूर्णत्वास नेता नाही आपण इथून मात्र पाहिलंय. थोडंसं दुपारचं सत्र पाहिल्यावर स्लो क्रिकेट आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं आणि सिंगल डबलला अर्थातच सातत्याने इथे मात्र पसंती दिली जाते. धावसंख्या 49 या अंकावर धावफलक 4/49. चांगला स्ट्रोक यावेळेस निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. षटकार 6. थँक्यू डीजे. तो बॉलचा इशारा पंच सध्या तरी दर्शवतायत. 9+ मिळतील तरी किती. सिंगल मिळाली होती फेकी झाली आहे चुकीची आणि 2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल +2 म्हणजे टोटली 3 धावा इथून मात्र ग्राह्य धरल्या जातील आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 3 पकडा 2 पळून आणि 1 9
58 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय येणारा हा चेंडू इथून मात्र फ्री हिटचा पाहायला मिळतोय. फ्री हिटच्या चेंडूवर केली जाईल का कमाल. गोलंदाज सय्यार. ओ फ्री माइंड फटका कन्वर्ट केला गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगला स्ट्रोक पाहायला तर मिळालाय आपल्याला. चला अंतिम चेंडूवर किती धावा मिळाल्या तर तिसऱ्या पंचांना विनंती असेल पण टेक्निकल रूम मध्ये यायचंय. चला दोनच धावा ग्राह्य धरल्या जातील इथून मात्र आपण पाहताय. जर का फ्री हिट या चेंडूवर नसती तर एक विकेटचं पतन होताना इथून मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळालं असतं. 2 धावा घेतल्या गेल्या या अंतिम चेंडूवर आणि धावफलक 2 धाब्याच्या बढतीनं 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4/60 या अंकावर धावफलक स्थिरावत असताना शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मयूर तरे दाखवत असताना. चला मयूर करायची थोडीशी घाई. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज मयूर तयार. पहिलाच बॉल यावेळेस फलंदाजानं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा चेंडूला कदाचित पाठवायचं होतं की काय तसं चित्र तर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलची सुरुवात निर्धावच्या फेकीनं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालंय. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस फायदा घेणं या चेंडूचं गरजेचं होतं. नो बॉलचा इशारा सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. पंचांकडून नो बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवला गेलाय आपण पाहताय. नो बॉलचा इशारा. पंचही आमचे अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय पोहोचवत आहेत आणि पहिलाच बॉल आपण जर का बघितला तर निर्धाव आणि दुसरा चेंडू जर का आपण विचार केला तर बिमारच्या स्वरूपात बिमार की बिमारी असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालंय. 1 धाव अंकित केली जाते आणि धावा संख्या 4/61 या अंकावर. नेक्स्ट बॉल इज अ फ्री हिट. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. फ्री हिटच्या चेंडूवर आपण पाहतायत पाहिजे तशी कामगिरी सध्या तरी करता आली नाहीये. सिंगल इथून मात्र मिळतीये. सिंगल शिवाय काहीही मिळणार नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 62 या अंकावर. दोन चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष. पुढचा बॉल आपण पाहतायत. खूप वेळ चेंडू हवेमध्ये. या वेळेला फटका बसतोय की काय. चांगला प्रयत्न होता. ऍटलिस्ट बॅकअपला कोणीतरी पोहोचणं गरजेचं होतं यष्टीरक्षकाच्या जवळ. तिथूनच्या जवळच्या क्षेत्ररक्षकानं गरजेचं होतं. कदाचित ते चित्र पाहू शकलं नाहीये. एकट्याकडून प्रयत्न झाला पण चांगला प्रयत्न आपण पाहताय. पुन्हा एकदा 2 धावा इथे मात्र मिळतील आणि धावफलक 64-64.
दुपारच्या सत्रामध्ये सुभाष सर बघितलं तर थोडंसं क्रिकेट स्लो होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच पद्धतीचं खेळ आपण पाहत आहे एकल गाडी सिंगल डबलची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. सिंगलच मिळेल 22 स्वरूपात मिळणारी एक धाव जी फक्त संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते ना की फलंदाजाच्या. 65 या अंकावर परत एकदा सिंगल चला अंतिम एक चेंडूचा खेळ शेष आहे. चला खूप सारा वेळ खर्च करतायत मयूर प्लीज आयोजक आम्हाला सातत्याने इथे मात्र सूचना दर्शवली जाते घाई करणं बंधनकारक असेल तुम्हाला. गोलंदाज तयार आणि अंतिम चेंडूवर फिरकावून दिलं जातं चेंडूला. क्षेत्ररक्षक होतोय तैनात फेकी होते रनआउट करण्याची संधी. एकच धाव ग्राह्य धरली जाईल. षटक संपेल क्रमांक 5चं 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 67. विजयाकरिता 68 धावांचं आव्हान ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा या ठाणे जिल्ह्याची शान आहे. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. 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 कार्यकर्ता लय मनानं दिलदार. गोर गरिबांचा एकमेव आधार. निस्वार्थीपणे कार्य करतो तो भरदार. असा शिवरायांचा मर्द मावळा सरदार. लोकप्रिय नेता लोकप्रिय नेता जनतेचा मेंबर. लोकप्रिय नेता जनतेचा मेंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. 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 कार्यकर्त्यांचा बाळ्या मामा आहे बघा श्वास. मनामध्ये त्यांच्या विकासाचा ध्यास. 100 नंबरी जणू सोन्याची हिरास. रणधीर भाऊ म्हात्रे त्यांचा अनुयायी.
हा सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. ASA ग्रुप पिंपळनेर आयोजित खासदार बालेमामा चषक 2025 आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. आणि आजच्या पहिल्या दिवसामधील 5वा सामना सध्या आपण पाहतोय जोगेश्वरी जून नांदुरकी विपक्ष जांतराचा खारबाव या दोन संघामध्ये. दोन्ही सलामीचे बॅटर मैदानामध्ये जांतराचा खारबाव संघाकडून पाहायला मिळत आहेत. उमेश तरे आणि राहुल तरे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जून नांदुरकी संघाकडून फ्रंटलाईन P1चं पहिली षटक हातांसाठी सज्ज होतोय. अल्पेश पाटील. आज या स्पर्धेचा हा पहिला दिवस. तसे मित्रांनो 21 जानेवारी आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर आज 1971 मध्ये बेस्ट एम्पायर ऑस्ट्रेलियन सायमन टफल यांचा जन्मदिवस. आजच्या दिवशी 1983 मध्ये जहीर अब्बास यांनी इंडिया विरुद्ध शतक झळकवताना 113 धावा झळकवताना सलग तिसऱ्या वनडेमध्ये सलग तिसरं शतक झळकवण्याचा विक्रम केला होता. आजच्या दिवशी 2006 मध्ये महेंद्रसिंग धोनीने टेस्टमध्ये आपलं पहिलं शतक झळकवण्याचा विक्रम केला होता पाकिस्तानाविरुद्ध. यावेळी मात्र आपण पाहतोय गॅप शोधू शकला नाही, तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतोय उमेश ऑफ द मार्क. सिंगल अकाउंट ओपन होतोय जांतराचा खारबाव संघाचा. आणि आजच्या दिवशी 2009 मध्ये श्रीलंकेचा स्फोटक फलंदाज सनथ जयसूर्या ही कराची वनडेमध्ये 19 धावसंख्येवर हिट विकेट पद्धतीने बाद झाला होता. आव्हान आपण पाहतोय 68 धावांचं एक मोठं तगडं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. आणि 68 लक्षाचं पाठलाग करण्यासाठी उमेश तरे आणि राहुल तरे जोडी मैदानामध्ये. पहिले षटक घेऊन आलेला गोलंदाज अल्पेश पाटील. षटकातील पुढील चेंडू सामना करेल फलंदाज उमेश तरे. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू निघून जातोय या ईस्ट रक्षेच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. जांतराचा खारबाव विपक्ष जोगेश्वरी जून नांदुरकी या दोन संघामधील सामना आणि यानंतर यामध्ये जय संघ विपक्ष न्यू गोदी भरुडी या संघामधील सामना असणार आहे. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न होता, एक चौथी धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल पुरेसर धाव प्लेकडे पोहोचते ती 3 वर. 68 धावांचं लक्ष आणि आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये एकेरी धावांवर भर देताना जांतराचा खारबाव संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज. अल्पेश पाटील राईट आर्म लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर खूपच बाउन्स होता आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील पंच निकलेश बजाज सरांकडून दिला जातोय. हे आपण पाहू शकता 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिला गेलेला आहे. एक बाउन्सर चेंडू नक्कीच हाताळलेला आहे. गोलंदाज अल्पेश पाटील याने मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला होता. इथे चेंडू कव्हर रिझन मध्ये जातोय, कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक आहे, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. एका धावेने संघाची धावसंख्या 4 आणि षटकाची देखील समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर जांतराचा खारबाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 68 लक्षाचा पाठलाग करताना 4 धावा. इथून 64 धावांची अजूनही आवश्यकता आहे उर्वरित 4 षटकामध्ये. म्हणजे 24 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 24 चेंडू मध्ये 64 धावांची आवश्यकता आहे. बीटीसीच्या माध्यमातून क्लिअर अँड नेट टेलिकास्ट केले जाते. रोहन तरे आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम. हे समीकरण बीटीसीच्या माध्यमातून दाखवलं जाते. 24 बॉल्स नीड 64 रन्स. कमिंग सून नक्कीच आपल्याला वन मॅन शो धनाजी पाटील मास यांचा देखील खास शो पाहायला मिळेल. बक्षिसे गुलदस्त्यात आहेत. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये सायकल. मात्र ही स्पर्धा मे महिन्यामध्ये पाहायला मिळेल.
इथे इनफिल्डच्या वरून कव्हर पंचच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. मात्र तोपर्यंत फलंदाज इथे 2 धाव पूर्ण करतायत आणि 2 धावने संघाची धावसंख्या 6वर पोहोचते. आपण सामना पाहतोय जांतराचा खारबा विपक्ष जोगेश्वर जून आंध्रके या 2 संघामध्ये 68 धावांचं लक्ष आहे. सध्या आपल्यामध्ये ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ऍक्टिव्ह सदस्य धनाजी पाटील मास उपस्थित आहेत, जे उत्कृष्ट आयोजक देखील आहेत, उत्कृष्ट पंच देखील आहेत, उत्कृष्ट स्कोरर देखील आहेत आणि उत्कृष्ट समालोचक देखील आहेत. म्हणजे ऑल इन वन पाहायला मिळतात. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. इथे सुरेख चेंडू, वेगवान चेंडू, भन्नाट वेग आपल्याला पाहायला नाही. पडल्यानंतर चेंडू वेगाने झपकन निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर धाव आपल्याकडे 7 धावा. वेगवान सॉर होताना आपण पाहतोय गोलंदाज कृणाल आपण पाहतोय, जो संघाचा संघनायक देखील आहे. इथे मेगटे रिझल्ट मध्ये धावचीची संधी आणि धावचीच्या रूपाने पहिला फलंदाज बाद होतोय जांतराचा खारबा संघाचा. अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहू शकता धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र त्या प्रयत्नात फलंदाज धावचीत झालेला आणि पहिला फलंदाज उमेश तरे हा बाद होऊन फॅलमध्ये परतला. न्यू बॅटर बुम बुम मयूर तरे येतोय. मयूर तरे याच्या नावे देखील अनेक विक्रम प्रस्थापित आहेत. खास करून पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये मला अजूनही आठवत आहे, स्वर्गीय नित्यानंद ठाकरे चषकामध्ये ज्यावेळी 2 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता, त्याने सलगचे 2 षटकार या पठ्ठ्याने नक्कीच तिथे ठोकले होते. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वेग भन्नाट पुन्हा एकदा पाहायला मिळते. वेगवान गोलंदाजी कृणालच्या माध्यमातून बेमिसाल गोलंदाजी करताना कृणाल, जो संघाचा संघनायक देखील आहे. विनोद पाटील यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद विनोद पाटील, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बाला नांदोरकर यांच्याकडून देखील शुभेच्छा आहेत. विकास मात्रे देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 8 धावा. 68 लक्ष्याचा पाठला करताना इथून अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे. मात्र फक्त आणि फक्त 18 चेंडूचा खेळ इथून शिल्लक असणार आहे. 18 चेंडू आणि 60 धावा. इक्वेशन खूपच अवघड आता मात्र जांतराचा खारबा संघासाठी. मात्र इक्वेशन सोपं हाच फलंदाज करू शकेल ज्याच्याकडे क्षमता आहे. मयूर तरे आपण पाहतो बूम बूम फटके खेळण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे, आणि बूम बूम फटके इथे पाहायला मिळतील का. इथे ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतं या कार्पेटच्या सारे मेडिकल क्षेत्रामध्ये. तिथे मात्र प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. धावसंख्या सिंगलने पोहोचते ते 9 वर.
यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला या सामन्यात विजय संघ विपक्ष निवगावदेवी भरोड या दोन संघामध्ये. भरोडी संघाचं संघाने आपण कुठेही जायचं नाही, आपण लगेच रिपोर्ट करायचं आहे टॉससाठी. या सामन्यानंतर लगेच टॉस बॉक्समध्ये टॉस देखील केला जाईल. इथे या मिस टाइम फटका आहे, फटका फसलेला आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे आणि हा चेंडू निघून जातोय या एका टप्प्याने या सीमाभार चौकार. या चौकाने संघाची धावसंख्या पोहोचते ते 13 वर. 68 धावांचं एक मोठं लक्ष जांत्राचा खारबाव संघासमोर ठेवलं गेलं आहे. पॉवरच्या षटकामध्ये जी सुरुवात धावांचा पाठलाग करताना जांत्राचा खारबाव संघाला हवी होती ती सुरुवात सनवीरांना देता आलेली नाही आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय की खूप पिछाडीवर सध्या जांत्राचा खारबाव संघ पाहायला मिळतोय. अल्पेश पाटील आपल्या स्पेलमध्ये शेवटचा आणि संघाकडून तिसरं षटक हाताळतोय. इथे समोर खेळले डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ रिजन मधून हा चौकार वसूल करताना फलंदाज राहुल तरे. आपण पाहू शकते रिप्ले मध्ये कशाप्रकारे फटका गेलेला अगदी या तरे याने खडे खडे हा फटका गेला डाऊन द ग्राउंड इनफिल्डच्या वरून हा फटका पाहायला मिळतोय. कारण आपण जर बघितलं तर लॉंग ऑफ थोडासा वाईड उभा होता आणि या परिणाम स्ट्रेट लॉंग ऑफ रिजन मधून हा चौकार वसूल केलेला आहे. 17 धावा. स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू जातोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण डीप मिडविकेटला पाहायला मिळते. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. लोकप्रिय खासदार बाल्या मामा आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा पाहायला मिळते. उद्यापासून खाडी इथे देखील खासदार चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल डे नाईट स्वरूपामध्ये. त्या स्पर्धेचं आयोजन अनिल अँड अंकलेस प्रतिष्ठान खाडे आयोजित. इथे खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला चेंडूला आता फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही. फक्त एक सिंगल रन, सिंगल पेक्षा अधिक नाही. सिंगलने संघाची धावसंख्या 19. यायलो फुलटाच चेंडू आणि फुलटाचं फुल टोल वसूल करता आलेलं नाही. सरळ मिड विकेटच्या हातामध्ये विकेटचं पतन. दुसरा फलंदाज बाद जांतराचा खारबाव या संघाचा. आपण पाहू शकता आकाशामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू खाली देखील आकाश होता. आकाशच्या माध्यमातून हा झेल पकडला जातो आणि दुसरा फलंदाज राहुल तरे हा देखील बाद होताना पाहायला मिळत आहे.
क्रिश भोईर बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय पूर्णपणे पिछाडीवर आता जांतराचा खारबाव संघ पाहायला मिळतोय आणि सध्या तरी आघाडीवर जोगेश्वर जुन्नर हा संघ. इथे या दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज वेगवान चेंडू मात्र दिशेवर नियंत्रण पाहायला मिळत नाही. क्रिश भोईर न्यू बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय खारबाव संघाकडून चेतन तरे मात्र सामना करतोय फलंदाज मयूर तरे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून अगदी एक्स्ट्रा कोरच्या डोक्यावरून चिरून निघून जातोय डीप एक्स्ट्रा रिझन मधून सीमा पार चौकार. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये सुरेख फटका खरं तर बॅकफुटवर जाऊन हा फटका केला. मागच्या पायाच्या वर वजन ट्रान्सफर केलं होतं आणि या एक्स्ट्रा वर आतमध्ये होता त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा हा चौकार पाहतोय मयूर तरेच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 24 धावा 24. इथे मात्र दिशेमध्ये पुन्हा एकदा भरकटताना गोलंदाज दिशांन चेंडू. संघाची धावसंख्या 25 धावा सिल्वर जुबली. धावसंख्या 25 इथे या मॅच टाइम फटका मात्र सेफ लँडिंग होईल झेल होण्यासारखी संभावना नाही आणि वेल होते फलंदाजांना दुसरी धाव पूर्ण करण्याची. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. 27 धावसंख्या 68 लक्षाचा पाठलाग करताना पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे. आपण पाहतोय अभी भी दिल्ली बहुत दूर आहे खारबाव संघापासून कारण मजबूत स्थितीमध्ये सध्या प्रतिस्पर्धी संघ अर्थात जोगेश्वर जुन्नर संघ पाहायला मिळतोय. इथून अजूनही भरपूर धावांची आवश्यकता आहे. इथून अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. इथे फोर्स केला चेंडूला सुरेख फटका आणि हा चेंडू निघून जातो मेडिकलच्या वरून सीमा पारला. 6 धावांसाठी षटकार. बुम बुम मयूर तरेच्या बॅटवर बुम बुम षटकार आणि याच फटक्यांसाठी खरं तर या फलंदाजाला ओळखलं जाते. आपण पाहू शकता अखोट टप्पा आणि चेंडूच्या आकाशाशी गप्पा. मात्र खूप उशीर झाला आपण पाहतोय कारण दिवा विझल्यानंतर तेल ओतण्याचं काम मयूर तरेकडून केला जातोय. खरं तर अशा फटक्यांची आवश्यकता सुरुवातीला होती मात्र खूपच उशीर झालेला आहे. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 33 धावा. 35 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. लक्ष खूपच अवघड बनत आहे जांतराचा खारबाव या संघासमोर आपल्याला पाहायला मिळत आहे. 33 वर 2 ही स्थिती आपण पाहतोय आणि इथून अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. नऊ चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. एक शेवटची आशेची किरण आपण पाहतोय मयूर तरेच्या रूपाने ज्याच्याकडे ही क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि त्या क्षमतेवर खरेखर उतरण्याचा प्रयत्न तो करत आहे. इथे प्रयत्न क्षेत्ररक्षकांचा देखील चांगला पाहायला मिळतो. आपल्या संघासाठी या तब्बल 5 धावा सेव्ह करताना 5 धावांचं संरक्षण केलेलं आहे. हा षटकार जर गेला असता तर नक्कीच थोडंसं दडपणाखाली क्षेत्ररक्षण करणारा संघ आला असता. मात्र फक्त एकच धाव एका धावेपेक्षा अधिक नाही. 34 धावा आणि इथून बरोबर 34 धावांचीच आवश्यकता आहे. चौतीस धावा झालेल्या आहेत. 34 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच या सामन्यात विजय संघ विपक्ष निवगावदी भरोडी संघाने आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे कारण या सामन्यानंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये टॉस देखील केला जाईल. इथे एकाच ऍक्शन मध्ये हा चेंडूला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. लॉंग लेग रिझन मध्ये स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक करून
फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. पस्तीस धावा, 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. रोहन तरे आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम च्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण केले जाते. लाईव्ह टेलिकास्ट केले जाते. नीट अँड क्लिअर टेलिकास्ट पाहायला मिळते. इथे मात्र भीमटोला, वज्रटोला आणि हा चेंडू थांबणार नाही. सीमाशावर गेला. स्क्वेअर लेगच्या वरून बूम बूम. मयूर तरेच्या बॅट मधून हा षटकार बूम बूम. आणि षटकाने आता मात्र समीकरण बदलतंय, कारण आमचे एक्सपर्ट स्कोर अल्पेश गायकवाड सांगतात की शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामन्याचं नक्कीच चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही, कारण जोपर्यंत मयूर तरे खेळपट्टीवर आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असणार आहेत जांतराचा कारभार संघाच्या. मी मागाशीच उल्लेख केल्याप्रमाणे स्वर्गीय नित्यानंद ठाकरे चषकामध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये रबरच्या क्रिकेटमध्ये हा फलंदाज गब्बर बनला होता. ज्यावेळी शेवटच्या 2 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आणि या सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकून खारबाव संघाला पराभूत जवळजवळ झालेला सामना जिंकून दिला होता. इथे मात्र टेनिस क्रिकेटमध्ये तो कामगिरी नक्कीच ती कामगिरी पाहायला मिळेल का, कारण 6 चेंडू आणि इथून 27 धावांची आवश्यकता आहे. आणि शेवटचा निर्णायक षटक हाताळण्याची जबाबदारी ते मात्र संघनायकाने सोपवले. गोलंदाज चेतन याच्या खांद्यावर. चेतन विरुद्ध 27 रनची आवश्यकता आहे जंत्राचा कारभार संघाला. चेतन विरुद्ध चेतन हे बॅटल देखील पाहायला मिळेल. मयूर तरे आणि या चेतन तरेनं आपल्या कामगिरीवर खरे उतरावे लागेल, कारण 6 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. 1 ते 2 मोठे फटके सुरुवातीला आले तर सामना बनवू शकतो. चेतन टू चेतन. इथे मात्र दिशेमध्ये या भरकटतोय गोलंदाज. 55 इशारा वाईट आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलते. 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण. चेतन विरुद्ध चेतन हे बॅटल देखील पाहायला मिळते. गोलंदाज चेतन आणि फलंदाज देखील चेतन. इथे फुलटा चेंडू आणि फुलटाचा फुल टोल उचल करताना चेतनच्या बॅट मधून हे 6 रन मज रेट सिक्सर आपण बघतोय चेतनच्या बॅट मधून. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये अतिशय कमजोर चेंडू होता आणि कमजोर चेंडूचा खरपूस समाचार चेतन तरे ज्याने फटका खेळलाय खडे खडे. ज्या फटक्याची आवश्यकता आहे मोके पे छक्का असं म्हणता येईल. धावसंख्या 6 ने वाढते आणि आता मात्र शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. पिक्चर अभी बाकी मे दोस्त हे या इक्वेशन देखील आपण पाहू शकता. 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. सामना आता मात्र बनलेला आहे आणि सामना बनवलाय तरे ब्रदर्स याने. तरे ब्रदर खरे उतरतील असं वाटतंय, ज्याप्रमाणे तरे ब्रदर्स करून ही फलंदाजी केली जाते. 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि खेळ बदलायला देखील वेळ लागत नाही, हे मी नेहमीच म्हणतोय. 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. एक क्लोज क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. सिली मिड ऑफ रिजन मध्ये नक्कीच आपण बघतोय. दबाव वाढवण्यासाठी ही रणनीती पाहायला मिळत आहे. 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. झेल अवघड आहे, मात्र स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता आणि तोपर्यंत फलंदाजाने 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी धावफलकामध्ये बदल होतोय. बरोबर 50 धावा धावफलकावर झळकल्या जातात आणि इथून आता 18 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 4 चेंडूमध्ये 4 चेंडू 18 धावांची आवश्यकता. न्यू गावदी भरुडी संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे, कारण या सामन्यानंतर लगेच टॉस केला जाईल. धीरज भोईर संघनायक भरुडी संघाचा.
इथे या फटका बनवता आलेला नाही. आखोटपाचा चेंडू होता, खरं तर फायदा उचलला नाही फलंदाज चेतन याला. चेतनच्या माध्यमातून फक्त ही 1 रन आणि 1 रनने संघाची धावसंख्या पोहोचते ती 51 वर. आता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. हा कारनामा सागर कारभारी या फलंदाजाने गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये सोनाले मैदानावर केला होता. नक्षत्र इंटरप्राइजेस संघाविरुद्ध ज्यावेळी 3 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता होती आणि 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकून अर्ध इंटरप्राइजेस खारबाव संघाला सागर कारभार यांनी तो सामना जिंकून दिला होता. आणि इथे देखील खारबावचा संघ आपण फलंदाजी करताना पाहतोय. भरोडी संघाने आपल्या शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. निगोदी भरोडी, आपण टॉससाठी या. 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये इथून 17 धावांची आवश्यकता. धावांची आवश्यकता आहे 17. कुठल्या संघाला असेल खतरा? इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि हा चेंडू निघून जातोय स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार. मयूर तरच्या बॅट मधून हा षटकार. पिक्चर अभि बाकी दोस्त हे दाखवून देताना मयूर तर हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. सुरेख फटका, आखो टप्प्याचा चेंडू होता आणि आखो टप्प्यावर फुलचा फटका पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 11 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 2 चेंडू मध्ये. ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग देखील कंपल्सरी आहे. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. अजूनही सामना संपलेला नाही दाखवून देताना आपण बघूया जांताराचा खारबाव संघाचे दोन्ही फलंदाज, एका बाजूला मयूर तरे तर दुसऱ्या बाजूला चेतन तरे. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू अतिशय निर्णायक चेंडू असणार आहे. सामना करेल फलंदाज मयूर तरे आणि या सिच्युएशन मध्ये मयूर तरे सारखा डेंजर फलंदाज आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू आणि आता मात्र आपण म्हणू शकतोय की मिशन इज इम्पॉसिबल, कारण शेवटचा 1 चेंडू आणि एका चेंडूवर तब्बल 11 धावांची आवश्यकता. हा सामना जर IPL मध्ये देखील खेळला गेला असता तरी मात्र IPL मधील संघ देखील जिंकू शकला नसता, कारण 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल. एखादा वाईट किंवा नो चेंडू जर हाताला गेला नाही तर विजयाच्या उंबाट्यावर आपण पाहतोय विजय संपादन करेल जुन अंदुरके संघ, कारण 1 चेंडू आणि तब्बल 11 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र फटका आलेला आहे षटकार. मात्र हा सामना जिंकले तो जोगेश्वर जुना या संघाने. हडलक मयूर तरे, हडलक जांतराचा खारबाव. तर बोलूया आपण टॉस कडे. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल जोगेश्वर जुना विपक्ष न्यूगावदी भरोडे या 2 संघामध्ये. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण होणार. मॅन ऑफ द मॅच सलामीला येऊन ज्याने उत्कृष्ट सलामी दिलेली आहे जोगेश्वर जुना संघासाठी तो भावेश टळलाय या सामन्याचा सामनावीर. चेंडूची फेक करायचे, जुना चेंडू आपण फेकायचा आहे. भरोडी संघाला विनंती असेल की जुन्या चेंडूची फेक करायची आहे. चेंडूची फेक करायची आहे, चेंडू फेकायचा आहे, कृपया विनंती असेल. भावेश इज द मॅन ऑफ द मॅच. भावेश आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे आणि त्यानंतर आपण टॉस कडे देखील वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक अजय गायकवाड यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते हे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि की जे आम्हाला स्पॉन्सर केले रविकांत पुंडलिक गायकवाड यांच्या माध्यमातून ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली गेली आणि भावेश मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक अजय गायकवाड देत आहेत. त्यानंतर अजय गायकवाड यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते आपण टॉस देखील करणार आहोत. RK बिल्डर्स टॉस बॉक्स आपण पाहतोय. योगेश म्हात्रे, सुधीर म्हात्रे आणि रणधीर म्हात्रे
टॉस का बॉक्स आपण पाहतोय. जुन्नर संघाचं संघ नाही का आपण या जुन्नर संघ नाही का आपण